राज्यात शिवसेनेमध्ये घडलेल्या नाट्यमय परिस्थितीनंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ट्विस्ट पाहायला मिळालाय। अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडल्यानं स्वतःचा वेगळा गट त्यांनी तयार केलाय आणि आता असं चित्र आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात थोरले पवार वर्सेस धाकटे पवार असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे अशी नणंद भाऊजाईची लढत होणार असली तरी खरा सामना मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होत असल्याचं दिसतंय। बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला, तेव्हा साहेबांच्या या आखाड्यात दादा आपली ताकद आजमावू शकतात का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू। बारामतीच्या सभेत बोलताना तुम्ही कोणाला कौल देणार हे तुमच्या हातात आहे, परंतु उरलेल्या जागांमध्ये मात्र आपणच 100% निवडून येऊ असा दावा अजित पवारांनी केलाय। याचा अर्थ अजित पवार बारामती मतदारसंघाविषयी खात्री देऊ शकत नसल्याचं स्पष्ट दिसतंय। आज माझं कुटुंबच माझ्या विरोधात उभं राहिलंय। आतापर्यंत माझ्या प्रचाराला कुणीही फिरलं नाही, मात्र माझं अख्खं कुटुंब माझ्या विरोधात पायाला भिंगरी लागल्यासारखं सभा घेत फिरतंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। आजपर्यंत प्रतिभा काकी म्हणजेच शरद पवारांच्या पत्नी कधीही प्रचाराला दिसल्या नाहीत, पण काल परवा प्रतिभा काकींना प्रचारात बघून मी कपाळाला हात लावला। मी अशी काय चूक केली की लोक माझ्या इतके विरोधात जातात, असा प्रश्न अजित पवारांनी बोलताना विचारलाय। आता असं असलं तरी बारामतीकर मात्र दोन्ही पवारांना 50-50 सपोर्ट करू अशी भूमिका घेतात। लोकसभेत साहेब आणि विधानसभेत दादा अशी 50-50 लीडरशिप बारामतीकरांना हवी आहे। आता बारामतीकर नक्की काय भूमिका घेतात, ते 100% कुणाच्या बाजूने उभे राहतात हे आपल्याला कळेलच। पण असे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्या बळावर थोरले पवार की धाकटे पवार आघाडीवर राहू शकतात ते पाहूयात। यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा असा आहे की तो म्हणजे शरद पवार आपल्या लेकीच्या बाजूने सगळ्यात ताकदीनिशी उभे आहेत। आपल्या लेकीसोबत त्या बारामतीमधले सगळे मतदारसंघ जातीने लक्ष घालून अक्षरशः पिंजून काढतात। त्यामध्ये दौंड, बारामती, भोर, इंदापूर, पुरंदर आणि खडकवासला या सगळ्या ठिकाणी ते जातीने लक्ष घालत असल्याचं दिसतंय। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही वेळा सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून आल्यात। त्यामुळे सुप्रिया सुळे यांची ताकद आणि अनुभव दोन्हीही सुनेत्रा पवारांपेक्षा वरचढ आहे। सुनेत्रा पवारांचा चेहरा देखील नौका आहे आणि राजकारणाचा कुठलाच अनुभव नसल्यानं सुद्धा बारामतीकर सुप्रिया सुळेंना पसंती देत असल्याचं स्पष्ट दिसतंय। आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांनी घरातला पवार आणि बाहेरचा पवार कोणते ओळखा असा टोमणा मारत सुनेत्रा पवारांच्या इमेजला थोडासा धक्का दिलाय। त्यामुळे साहजिकच लोकांचा सुनेत्रा पवार यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि याचा मोठा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो। बारामतीचा गड जिंकण्यासाठी शरद पवारांनी चारी बाजूंनी अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय। कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या किंवा विरोधकांच्या भेटी असो किंवा चौकात घेतलेल्या सभा असो, हर एक प्रकारे शरद पवार यांनी बारामती आपलीच कशी राहील याचा प्रयत्न केलाय। बारामतीमध्ये साखर कारखानदारांमध्ये मोठा मतदार वर्ग आहे। यामध्ये जवळपास 6 कारखाने हे सध्या अजित पवारांच्या साईडने असले तरी शरद पवार यांनी साखर कारखान्याचे माजी संचालक अशी ओळख असणारे चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आहे। तावरे हे भाजपचे नेते असले तरी ते शरद पवारांचे जुने सहकारी राहिलेत। त्यानंतर शरद पवारांचे परंपरागत विरोधक मानले जाणारे काकडे कुटुंबीय यांची सुद्धा भेट शरद पवारांनी घेतली। त्यांचे अजून एक विरोधक ते म्हणजे अनंतराव थोपटे यांची देखील अनपेक्षित अशी भेट शरद पवारांनी घेतली। त्यामुळे बारामतीकरांनी भुवया उंचावल्यात। लेकीसाठी आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांसोबत शरद पवारांनी सदिच्छा भेट घेतली। याचा परिणाम देखील बारामतीमध्ये होऊ शकतो। या भेटींमुळे सुप्रिया सुळे यांचं पारडं जड होऊ शकतं। तर मंडळी, या महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवरती सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांपेक्षा आघाडीवर राहू शकतात अशी शक्यता आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा। पाहत रहा न्यूज टापू।